हा व्हिडिओ त्या ॲस्पिरंटसाठी आहे, त्या MPSC ॲस्पिरंटसाठी आहे जे अजूनही कन्फ्युजनमध्ये आहेत की आपण समजा जर MPSC 2025मध्ये डिस्क्रिप्टिव्ह झाले तर त्याला सामोरं जायचं आहे की नाही जायचं आहे. स्टील दे आर कन्फ्युज्ड. तर लक्षात घ्या, कन्फ्युजनमध्ये असणारे विद्यार्थी कोण आहेत, तर त्यांनी आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी केलेली आहे अँड नाऊ दे आर नॉट रेडी फॉर द डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. का? कारण ऑब्जेक्टिव्हमधून एक्झाम देणं, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नद्वारे एक्झाम देणं आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये एक्झाम देणं याच्यामध्ये फरक आहे. फरक काय आहे? जी आधी मेन्स होती MPSCची त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये क्वेश्चन होते आणि आत्ता काय आहे, तुम्हाला लिहावं लागणार आहे. हाच एकमेव आपल्याला तिथे फरक पाहायला मिळतो, बरोबर. तर मग जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी केलेली आहे, तर ते विद्यार्थी आपल्याला काय पाहायला मिळतं की ते एकतर कंबाईनच्या एक्झामकडे वळत आहेत किंवा दुसरी गोष्ट त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की मग आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी एक्झाम आहे ती द्यायची आहे की नाही द्यायची. आता लक्षात घ्या, इथे आपण आयोगाच्या डिसिजनवरती क्वेश्चन मार्क करण्याआधी म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला क्वेश्चन मार्क करण्याआधी आपण विचार करायला हवा की जर पॅटर्न चेंज होतोय तर त्याच्या मागचे हेतू काय आहेत. तर मी म्हणेल सर्वात महत्त्वाचा आणि चांगला हेतू हा आहे की लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधून तुम्ही जो कॅन्डिडेट आहे, जो त्याच्यातून अधिकारी निवडणार आहात, म्हणजे आयोगाचा हेतू मी म्हणेल की हा असावा नक्कीच की जे कॅन्डिडेट तुम्ही निवडणार आहे, जे अधिकारी म्हणून त्या पोझिशनवर त्या व्यक्तीला तुम्ही बसवणार आहात किंवा एक लोकांना हायेस्ट गुड सर्व करण्यासाठी त्या व्यक्तीला तुम्ही अपॉइंट करणार आहात, तर त्या व्यक्तीचं इथिक्स काय आहे किंवा इकॉनॉमिक्स, पॉलिटी याविषयीचं ॲनालिटिकल नॉलेज काय आहे किंवा त्याची डिसिजन मेकिंग पॉवर काय आहे हे समजून घेणं अगदीच महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी, बरोबर. लक्षात घ्या, आता त्याच्यामध्ये काय आहे, इथिक्स हा नवीन विषय तुमच्यासाठी आहे. जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या एक्झाममध्ये तुम्ही पाहाल तर इथिक्स नाही आहे, बरोबर. मग लक्षात घ्या, इथिक्स महत्त्वाचं आहे की नाही आहे? अगदीच महत्त्वाचं आहे. इथिकल नॉलेज असणं अगदीच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधले जे सब्जेक्ट आहेत ऑप्शनल, आयदर ऑप्शनल असू द्या, GSचे इतर सब्जेक्ट असू द्या, एस्से असू द्या, तर याच्यातून काय आहे की लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हमधून तुम्हाला अधिकारी किंवा जो कॅन्डिडेट आहे त्याचा माइंडसेट नाही समजू शकत, त्याची कॅपेबिलिटी, ॲबिलिटी नाही समजू शकत तुम्हाला. तर मी इथे डिरेक्टली असं नाही म्हणणार नाही किंवा मी कोणती साईड घेत नाही आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच व्हायला पाहिजे किंवा डिस्क्रिप्टिव्हच व्हायला पाहिजे. मात्र फरक काय आहे हे एक शॉर्टमध्ये आपण समजून घेतो आहे की जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालं तर त्याच्यामागचा हेतू काय आहे, तर आपण ते समजून घेत आहोत. सो नक्कीच जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होईल त्याच्यामध्ये मेन्सचा जो पार्ट आहे तो स्किलफुल तर नक्कीच आहे, मात्र जो आन्सर रायटिंगचा पार्ट आहे, लिखाणाचा पार्ट आहे, तर तो तुम्ही अगदीच प्रॅक्टिसने, सरावाने असेल, कॉन्टेंट डेव्हलपमेंट असेल आणि हार्डवर्कने नक्कीच तो तुम्ही टॅकल करू शकाल खात्रीशीर पद्धतीने. सो त्याच्यासाठी एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं आहे, स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे.